आता तू विचारलेला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, निपुत्रिक महिलांचे काय. आता निपुत्रिक महिलांना पण दोन प्रकारच्या संपत्ती मिळू शकतात, एक तर पतीकडून आणि एक आई वडिलांकडून. आता पतीकडनं मिळालेली संपत्ती समजा ती तिच्या नंतर पतीचा मृत्यू झाला तर ती पतीला मिळेल, पण पतीचा मृत्यू आधीच झालेला असेल तर ती पतीच्या नातेवाईकांना मिळेल. आणि आई वडिलांकडनं मिळालेली संपत्ती असेल तर ती आधी वडिलांच्या नातेवाईकांना मिळेल आणि नंतर आईच्या नातेवाईकांना मिळेल. ती पतीला मिळणार, पतीच्या नातेवाईकांना मिळणार नाही. अविवाहित महिला असेल तर तिला मिळणारी संपत्ती ही तिच्या माहेरून किंवा आई वडिलांकडून असेल, तर अविवाहित महिलेला मिळणारी संपत्ती आणि तिचा मृत्यूपत्र न करता झाला तर ती पहिल्यांदा वडिलांच्या नातेवाईकांना जाईल. आणि घर सासऱ्यांच्या नावावर आहे आणि तिच्या पतीचा अकस्मात मृत्यू झालाय, तर अशा वेळेला तिचा घरावरती किती अधिकार असेल असेल नसेल, कायदा काय सांगतो? अगदीच चांगला प्रश्न आहे महिलांसाठी. महिलांना एक गोड गैरसमज असतो की पतीच्या मृत्यूनंतर जे पतीचं आहे ते सगळं माझे.